नमस्ते भारत, आपण बघत आहात WH न्यूज आणि IBM TV9। मी विजय खवसे। हवा कुणाची, फेरफटका कुणाला झटका या सदराखाली आम्ही लोकसभेचं कॅम्पेन करत आहोत आणि आज जो आहे आम्ही मेट्रोचा सफर करणार आहोत। आत्ताच आमचे सहयोगी भीमराव लोणारे यांनी ऑटोमोटिव्ह ते खापरीपर्यंतचा सफर केलेला आहे आणि आता खापरी तो पुन्हा ऑटोमोटिव्ह आम्ही सफर करणार आहोत आणि मेट्रो प्रवासी यांच्या मनात काय हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत लोकसभेच्या निवडणुकीविषयी। तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की आम्ही या मेट्रोचा जो सफर आम्ही करणार आहोत, मेट्रोचे जे अखिलेश हळवे सर आहे, आम्ही त्यांच्यापासून परवानगी घेतली आणि परवानगी घेऊनच आम्ही मेट्रोचा सफर करणार आहोत। तर मी तुम्हाला घेऊन चालतो आहे मेट्रोकडे आणि मेट्रोमध्ये लोकांच्या काय प्रतिक्रिया आहे ते जाणून घेऊया। आम्ही स्टेशनच्या आतमध्ये पोहोचलेलो आहोत आणि मी तुम्हाला दाखवतो सुरक्षेच्या दृष्टिकोनातून इथे स्कॅनर मशीन सुद्धा लावली आहे आणि जाणाऱ्यांसाठी हा जो एक गेट सुद्धा लावलेला आहे आणि एकंदरीतच जे मेट्रो प्रशासनाच्या वतीने जे आहे एकदम सुरक्षा एकदम चोख असते। तर तुम्हाला मी समोर सुद्धा घेऊन जाणार आहोत। एक तिकीट जे आहे या ठिकाणावरून स्कॅन करून तुम्ही आपण जाऊ शकतो। थोडं तिकीट द्या। तिकीट सुद्धा तुम्हाला स्कॅन करून आम्ही दाखवतो आणि थोडंसं जाऊन पण दाखवतो की तुमच्याचकडे ठेवा, तुम्ही स्कॅन करा, ठीक आहे। हा आता हे गेट खुललेलं आहे आणि आम्ही आतमध्ये प्रवेश करणार आहोत। आता आम्ही मेट्रो स्टेशनच्या आतमध्ये पोहोचलेलो आहोत आणि तुम्ही या स्क्रीनवर बघू शकता 8 मिनिट आणखी वेळ आहे। ऑटोमोटिव्हची जे ट्रेन येणार आहे त्या ट्रेनला 8 मिनिट वेळ आहे आणि नक्कीच जे आहे आम्ही जे मेट्रोचे जे प्रवासी आहे त्या प्रवाशांच्या मनात काय हे आम्ही जाणून घेणार आहोत आणि आम्ही तिकीट घेऊन आम्ही प्रवास करत आहे आणि बाकायदा आम्ही परवानगी घेतली आहे, तेव्हाच आम्ही या मेट्रो स्टेशनवर पोहोचलो आणि नक्कीच हवा कुणाची, फेरफटका कुणाला झटका हे आम्ही तुम्हाला या मेट्रोच्या प्रवासामधून तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत। आपण बघू शकता आता खापरी जे मेट्रो स्टेशन आहे त्या ठिकाणी मेट्रो आलेली आहे आणि आता या काही वेळातच ही जी मेट्रो आहे पुन्हा ऑटोमोटिव्ह करिता ही सुटणार आहे। नक्कीच मेट्रोचे जे प्रवासी आहेत त्यांच्या मनात काय आहे ते जाणून घेण्याचा आम्ही आता प्रयत्न करणार आहोत। आता खापरीवरून मेट्रो मध्ये आम्ही बसलेलो आहोत आणि खापरीवरून मेट्रो जी आहे ही रवाना झालेली आहे। आपण बघू शकता खापरीवर फारसे तेवढे प्रवासी यामध्ये नाही आहे, पण मात्र मी तुम्हाला एकत्रित सांगू शकतो नागपूर जी मेट्रो ही आहे नागपूरची शान आहे आणि जवळपास 1000 ते 2000 जे कर्मचारी जे आहे या मेट्रोमध्ये काम करतात। आम्ही एकंदरीतच जो टेका नाका ते आम्ही खापरीचा जो सफर केला त्यामध्ये आम्हाला एक आढळलं आहे की जे रेल्वे प्रशासनाकडून या ठिकाणी चोख बंदोबस्त असतो आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सुद्धा रेल्वे एक सेफ आहे। नक्कीच आता हवा कुणाची, फेरफटका कुणाला झटका लोकसभेच्या संदर्भात मेट्रो प्रवासी काय म्हणतात हे सुद्धा आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आपल्यासोबत जे आहे बघू शकता तुम्ही, नक्कीच मेट्रोचा सफर म्हणजे कॅमेरा सांभाळणे आणि माईकवर बोलणे सुद्धा एक कठीणच आहे। आपल्यासोबत काही प्रवासी आहे, यांच्यासोबत आपण जाणून घेऊया। दादा, आता लोकसभेची निवडणूक आहे 19 तारखेला, काय माहोल वाटते तुम्हाला नागपूरमध्ये? शक्य ते आहे ते बीजेपीचाच माहोल आहे आणि पुन्हा निवडून एकतर्फा नितीन गडकरीच येतील हे माझे निश्चित आहे। नेमकं काय म्हणजे कशामुळं? विकास आहे ना, विकास बोलतो ना, ते प्रसिद्ध आपले नितीनजी गडकरी यांच्या जे विकास कामे आहेत त्यांना कोणी हात पकडू शकत नाही। असं समजलं जाते की एकदम काट्याची टक्कर आहे म्हणून? काही काट्याची टक्कर नाहीये, ते एकतर्फा चुनून येतील। किती वोटाने येतील? ते लाखोच्या वोटामध्ये येतील, असं सांगणं काही शक्यच नाही। गडकरी साहेब म्हणजे 5 लाखाच्या मताने ते जास्त येईल, 5 पण सोडून ना जास्तच असतील। एक तर त्यांनी डमी कॅन्डिडेट उभा केलेला आहे, राहुल गांधीकडे कोणी उमेदवार नाही दुसरा, पण त्यामुळे त्यांनी ते केलेलं आहे आणि नितीन गडकरीचा सामने कोणीही, राहुल गांधी सुद्धा येऊन चुनाव अगर लढेल तर तो जिंकू शकणार नाही। गडकरी साहेबांनी बोलले होते की मी घराच्या बाहेर निघणार नाही, प्रचार करणार नाही, पोस्टर लावणार नाही, बॅनर लावणार नाही। तर मग आता गडकरी साहेब बाहेर निघाले प्रचाराला, पोस्टर बॅनर लावताय, परिवार निघालाय, मुलगा बी फिरत आहे, मग हे कसं काय? ही भाजपा परिवार आहे, भाजपा परिवारापासून न सांगता आता भाजपा परिवाराने लोकांनी सर्वांना लावलेलं आहे।
आणि याच्यात कोणती दोमत नाही. गडकरी साहेब स्वतः वोट मागण्यासाठी फिरत आहे ना, प्रचार करत आहे. लोकांच्या दारी तर जावाच लागेल आणि शक्य आहे की जोपर्यंत आपण लोकांचा जर विकास जर केला असेल तर विकास पुरुषांना मग लोकांच्या दारी जायची गरज नाही, त्यांचं काम बोलताय, विकास बोलताय. पण लोक आणि भारतीय जनता पार्टीचे जे कार्यकर्ता आहेत त्यांना ते म्हटलं की तुम्ही आमच्या सोबत या, ते प्रचाराला निघाले आहेत. निश्चितच प्रचार करणं सुद्धा आवश्यकच आहे आणि गडकरी साहेब हे प्रचाराकरता निघाले. काका कुठून आले? मी इथेच होणार. अच्छा, इथे ठीक आहे, तिला ओके ओके. नक्कीच आणखी बरेचशा काही प्रवासी या ठिकाणी आहेत, त्यांना सुद्धा विचारून घेऊया लोकसभे संदर्भात त्यांचं सुद्धा काय मत आहे, म्हणजे कोणाचा माहोल आहे. तुम्ही कुठून आलेत? मी नागपूरचाच आहे. काय करता? मी मिनिस्ट्री ऑफ लेबर अँड एम्प्लॉयमेंट मध्ये आहे. म्हणजे शासकीय नोकरीवर आहे का? हा. तुम्ही शासकीय नोकरीवर असल्यामुळे तुम्ही बोलणार नाही, मग कोणाचा माहोल आहे एवढं तरी सांगू शकता? महासभेमध्ये नाही. मेन बात आहे की चुनाव निष्पक्ष व्हायला पाहिजे आणि जे लोकांचं मत आहे, तर माझं असं मत आहे की बाबा ते बॅलेट पेपरवर व्हायला पाहिजे. कारण की जगात कुठेही ज्यांनी ईव्हीएम मशीन काढली त्यांच्या देशात सुद्धा जे मतदान आहेत ते बॅलेट पेपरवरच होतात. ईव्हीएमच्या वोटिंगवर तुमचा विश्वास नाही आहे विश्वास. नाही. काय काय गडबड होऊ शकते? हो, आता त्याच्यात बघा, जेव्हा मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सची जे सगळ्यात सिक्युअर्ड हे आहे साईट, ती जर हॅक होऊ शकते तर मग काही पण हॅक होऊ शकते. तर त्यामुळे मला असं वाटते वैयक्तिकरित्या की कोणतीही मशीन असो ती हॅक व्हायला काही वेळ लागत नाही. तर त्याच्यामुळे जर बॅलेट पेपरवर मतदान झाले तर निष्पक्ष होतील आणि लोकांची ही जी भूमिका आहे ते प्रशस्तपणे मांडता येईल. निश्चितच हे जे बोललेले आहेत ते खरंच आहे, बॅलेट पेपरवरच निवडणूक झाली पाहिजे निष्पक्ष. तुम्ही काय सांगाल दादा? मी अमरावतीला, मी अचलपूरचा. मी आता एम्स हॉस्पिटलमध्ये पेशंटला भेटायला आलो होतो. अमरावतीत काय माहोल म्हणतो? अमरावतीत माहोल तर राणाचा आहे माहोल. आणि ते गोष्ट अशी आहे, जो विकास करेल त्याला जनता निवडून आणेल हीच सांगायची. इथं गडकरी साहेब आहे, ते विकास करून झाले. त्यांचं आता प्रचार करा नाही करा, केला प्रचार केल्याशिवाय तर म्हणजे देवळात गेल्याशिवाय देव दिसत नाही. तिथं मोदी साहेबांनाही प्रचार करावाच लागते. प्रचार केल्याशिवाय देव प्रचार केल्याशिवाय लोकांपर्यंत पोहोचणारच नाही. प्रचार करणं खूप गरजेचं आहे. काही युवक सुद्धा आहे आपल्यासोबत. युवकांची खूप महत्वाची भूमिका राहणार आहे या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये, कारण युवकाचं जे मतदान आहे तेच खरं ठरलेले जाणार आहे. तुम्ही कुठले दादा? रायपुर छत्तीसगढ़. रायपुर छत्तीसगढ़ से है कि आप कहाँ जा रहे हैं? वापस जा रहा घर. देश का माहौल क्या बताता है इस बार चुनाव का? चुनाव का ऐसा है कि जो पहले एक ऐसा होता था कि देश की सेवा के लिए चुनाव लड़ा जाता था, अभी सिर्फ पैसे कमाने के लिए चुनाव लड़ा जा रहा है. देखने को मिल रहा है जिस तरह से ट्रेंड. अभी कोई अगर चुनाव जीत भी जाता है किसी भी कंस्टिट्यूएंसी से, खरीद फरोख्त चलना चालू हो जाता है, हॉर्स ट्रेडिंग चालू हो जाती है और उसके बाद भी पैसा कमाने के लिए ही किया जाता है काम. अब जो है कुछ बचे कुचे अच्छे नेता बचे हुए हैं, वो पार्टी को. क्या लगता है ऐसा अगर होता है तो ये लोकतंत्र के लिए बड़ा खतरा है? बहुत बड़ा खतरा है. अभी तो जो दिखा जा रहा है जैसे कि इलेक्टोरल बॉन्ड का एक स्कैम हो गया, इतना बड़ा स्कैम सामने आया हुआ है. लोग उसके बारे में बात करना चाहिए, कर नहीं रहे हैं. डर के मारे नहीं कर रहे हैं कि कहीं ईडी रेड ना पड़ दे, आईटी का रेड ना आ जाए. तो ये सब के चक्कर में थोड़ा सा माहौल खराब हो रहा है. और जो हम जैसे युवा हैं, हमको थोड़ा सा और जागरूक होना पड़ेगा, इसके बारे में बात करनी पड़ेगी. तो भ्रष्टाचारी जो नेता लोग हैं वो तो जेल में जा रहे हैं ना? जो भ्रष्टाचारी नेता लोग हैं वो लोग बीजेपी में जा रहे हैं और धुल के वापस आ रहे हैं. मजाक हो रही है पॉलिटिशियन की. बिल्कुल, ये एकदम ये डेमोक्रेसी का एकदम खतरा ही है ये. आप युवा है, छत्तीसगढ़ से है, और देश के प्रधानमंत्री के रूप में किसको आप मार्क्स देंगे? देखिए, अभी ना ऐसा कोई कैंडिडेट दिख नहीं रहा है प्रधानमंत्री के लायक जो हो सके. मैं बता रहा हूँ कि जो समय अडवाणी जी और जो वाजपेयी जी के समय का था, उस समय जो लोग थे ना वो थे अच्छे मटेरियल पीएम के लिए. अभी तो सिर्फ बेवकूफ़ बनाने वाले लोग ही आ रहे हैं, ऐसा दिख रहा है. तो मुझे अभी ऐसा क्लियर नहीं है कि कौन हो सकता है. अभी जो है वो तो पार्टी डिसाइड कर रही है कि ये होना चाहिए और कैंडिडेट. नारा भी दिया है मोदी जी ने कि अब की बार 400 पार. बस ये खतरनाक है ना हमारी डेमोक्रेसी के लिए. अगर अब की बार पीएम मोदी अगर बोलते हैं अब की बार 400 पार, वो उनको जबकि ये कहना चाहिए अब की बार आपकी सरकार. मतलब हम जो है हम जनमानुस है, राइट. हम हमारी सरकार होनी चाहिए रेदर देन उनकी सरकार, उनकी पार्टी की सरकार हो. तो आपको ये लगता है कि फिर वो अटल बिहारी वाजपेयी की भाजपा और अभी की मोदी जी की भाजपा में कुछ फर्क है? बहुत डिफरेंस है, बहुत ज्यादा डिफरेंस है. और ये वाजपेयी जी ने ऑन रिकॉर्ड भी कहा था सेशन में कि भाई हम खरीद फरोख्त की कभी राजनीति करेंगे ही नहीं.
लेकिन वो कब से चली आ रही जी है। ने ये भी कहा था कि लोकतंत्र में विपक्ष होना बहुत जरूरी है। बहुत जरूरी है, प्रोटेस्ट होना बहुत जरूरी है। अभी तो ऐसा सीन हो गया है कि आपके नेताओं को जेल में डाल दो, कांग्रेस का फंड रोक दो, तो कौन चढ़ा, जब चुनाव कोई लड़ ही नहीं पाएगा तो विपक्ष खत्म कर कैसे? डालो। बस वही तो। तो मान लो विपक्ष अगर खत्म हो गया तो लोकतंत्र में का क्या होगा? दिख ही रहा है अभी, विपक्ष अगर खत्म हो गया तो हम जैसे लोगों को ही आवाज उठानी पड़ रही है। हम जैसे आप माइक में बोलना चाह रहे हैं, हम यूट्यूब में बोलते हैं, हम लिंक्डइन में बोलते हैं, जहां भी हमको मौका मिलता है हम बोलते हैं। तो विपक्ष हम लोगों को ही बनना पड़ रहा है। नहीं, आप युवा भी है, आप मीडिया का भी आपने रूप देखा होगा। आपने इस देश के मीडिया की इस बार की भूमिका क्या है? क्या लगता है? आप हंस रहे हैं। सारे मीडिया में जो बड़े बड़े नेता हैं उनके पैसे फंसे हुए हैं, जिसकी वजह से मीडिया जो है उनका पालतू कुत्ता बन चुका है, और कुछ भी नहीं है। लोकतंत्र का जो अगर चौथा स्तंभ अगर ऐसा पालतू कुत्ता बनेगा तो फिर देश का क्या होगा? दिख रहा है अभी हाल। ईडी, आईटी सब तो सब। आप युवा हो, भले महाराष्ट्र के नहीं हो, छत्तीसगढ़ के हो, मगर देश के युवाओं को क्या संदेश देंगे हमारी वीडियो के माध्यम से? मैं चाहूंगा कि ओपन माइंडेड होकर थोड़ा सा सोचिए इस बारे में, आसपास की परिस्थिति देखिए। एक नेता जो सर्वश्रेष्ठ बैठा हुआ है बड़ी कुर्सी पे, उसके लिए वोट मत दीजिए, अपने आसपास की चीजों को अच्छा बनाने के लिए, डेवलपमेंट के लिए वोट दीजिए। ये मेरा राय है। निश्चित रूप से बिल्कुल सही बात है, डेव्हलपमेंट के लिए वोट दीजिए, ऐसा ही कहना हमारे जो छत्तीसगड से युवा है उनका कहणं आहे. आणखीनही काही आपण लोकांसोबत बोलूया. आणि आमचं म्हणजे मेट्रोचे प्रवासी काय म्हणतात, म्हणजे हवा कुणाची, कुणाला झटका फेरफटका या संदर्भात. दादा काय सांगाल, तुम्ही कुठून आले? I don't know. In the India, I अच्छा, हिंदी वाले नहीं, आप कहाँ के आप? I come from Chennai. अच्छा, चेन्नई की. त्यांना हिंदी नाही येत, मला इंग्लिश येत नाही, त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम झालेला आहे. तुम्ही कुठून आले दादा? नागपूर नागपूर. नागपूर. काय सांगाल, आता 19 तारखेला जे आहे निवडणूक आहे, काय वाटते तुम्हाला, हवा कोणाची वाटते? हवा तर आता काही नाही वाटत. काहीच नाही हवा कोणाची. कोण आहे उमेदवार आपल्या नागपूरमध्ये? उमेदवार का नाव आहे, नितीनजी गडकरी आहे ना, काँग्रेस मधून का नाव आहे? विकास ठाकरे. बहुजन समाज पार्टी माहिती आहे का तुम्हाला कोण उमेदवार आहे? नाही नाही, हे दोघंच माहित राहते आम्हाला. अच्छा, दोघंच माहित राहते. पण या दोघांमध्ये कोणाची टक्कर होईल? म्हणजे टक्कर आहे. दोघांमध्ये टक्कर आहे. टक्कर कोण आहे. बाजी मारेल? बाजी आता सांगू नाही शकत. आता तुम्ही एक सांगा, रोजगाराच्या संदर्भात तुम्ही काय बोलला? रोजगार नाहीये नागपूरमध्ये, रोजगार नाहीये. मेट्रो, एवढी मेट्रो आली आहे ना. मेट्रो से काही नहीं होत ना. मेट्रो के पहले भी लोग जाते आते ही थे. अच्छा. इससे कोई प्रॉब्लम नहीं है, इससे फायदा भी नहीं है तो नुकसान भी नहीं है. मेट्रो ने तो 1000-2000 को रोजगार दिया वो कर्मचारियों तो को. उनको दिया ना जो पढ़े लिखे है. हाँ. फिर यहाँ पर शिक्षित वर्ग भी है, बिना पढ़े लिखे भी है, हर किस्म के लोग है. हाँ, नागपुर में तो ऐसा है कि माफियाओं का राज है बिल्कुल. है ना. अभी बोलना नहीं चाहता, कैमरे पे है, नहीं तो बहुत कुछ मालूम है अपने को. बोलो ना, फिर जो मालूम होगा बोलो बिंदास, हम लोगों तक पहुंचाएंगे क्या क्या है. और मेरे को गोली मार देंगे. नहीं, नहीं. ऐसा हो जाएगा. नेता भी डरते और आम आदमी भी डर रहे. आम आदमी तो डरना ही पड़ेगा ना. बड़े बड़े नेताओं को गोली मार दिए, कस्टडी, पुलिस कस्टडी में मार दिए. हम देख चुके, रोज न्यूज देखते हैं. अच्छा. इसके लिए आप बोलना चाहेंगे तो बहुत कुछ है बोलने के लिए. नहीं है, दवाखाने नहीं है, अच्छा दवाखाना. यहाँ तो नागपुर में एम्स भी आया है ना अपने. आया है, वो एम्स आया है, मेवा हॉस्पिटल है, लेकिन वहाँ का जो है मेवा हॉस्पिटल है, वहाँ साफ सफाई जो होना चाहिए. डॉक्टर बहुत अच्छे है, डॉक्टर वर्क कर रहे, लेकिन वहाँ सब पगार स्वास्थ्य सुविधा नहीं मिल रही वहाँ पे. सुविधा मिल रही है, लेकिन जो पगार लेने के बाद कर्मचारी जो काम नहीं कर रहे, उसके तरफ भी गवर्नमेंट का ध्यान नहीं है. एक राउंड अगर गवर्नमेंट लगाई, अगर थोड़ा सा ध्यान दिए तो कई लोगों की जान ये बचा. तो मानते हैं ना कि आप नागपुर का विकास हो गया करके. नागपुर का विकास तो कई सालों से हो गया है. अभी रोड बनाने से, पुलिया बनाने से विकास हो गया तो वो विकास नहीं बोलेंगे. विकास तो रोड और सड़क बनी ना. कोई मेडिकल ये नहीं बना अपने पास में. कोई कंपनी आई है क्या? आप बताओ मेरे को. युवाओं को रोजगार देने के लिए कंपनी नहीं आई है. कंपनियों की जरूरत अपने कंपनियों की काम की जरूरत है ना. युवा क्या कर रहा है? गांजा पी रहा है, या तो सुबह से उठ के भट्टी में जा रहा है और दारू पी रहा है. और युवा कर रहा क्या है? नहीं तो किसी को चाकू मार रहा है. देखो नागपुर का क्राइम उठा के आप. हाँ, थाने में रोज रिपोर्ट है, किसी ने किसको गाली दे दिया, किसी ने मार दिया, किसी ने इसका ये कर दिया, वो कर. रोज का ही है. निश्चित रूप से ये बेरोजगारी हटाने के लिए युवाओं को रोजगार चाहिए, यही कहना ये भाई साहब का आहे. आणखीनही आपण थोडं काही लोकांसोबत बोलूया या संदर्भात, कारण मेट्रोचा आमचा हा प्रवास जो आहे नारी स्टेशनपर्यंत राहणार आहे. आणि मेट्रोचे प्रवासी लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात काय म्हणतात हे आम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊच. आमच्याकडे एक महिला पण आहे.
ताई, आता 19 तारखेला निवडणूक आहे आपल्या नागपूर लोकसभा मतदारसंघाची. काय वाटते तुम्हाला नागपूरमध्ये? तुम्ही कुठले आहे? मराठी नहीं आती है। अच्छा बोलिए, आप ये कहाँ से? आप नागपुर के हैं? ये खास करके महिलाओं की हम जानना चाहते हैं, आप कहाँ के हो? सिवनी से हैं। हाँ? सिवनी। अच्छा, ये सिवनी के है, एमपी के हैं आप? अच्छा, कैसा लग रहा है हमारे नागपुर में आप मेट्रो का सफर कर रहे हैं? अच्छा लग रहा है ना? सिवनी में क्या माहौल है, किसका माहौल है? चलो महंगाई के संदर्भ में पूछते हैं, महंगाई कम हुई या बढ़ी? है। महंगाई तो बढ़ी है। बढ़ी। सिलेंडर के दाम अभी कितना है? 1200। पहले कितना था? पहले 800। 350-400 था 2014 के पहिले. हाँ। निश्चित रूप से जे महागाई आहे ती वाढलेली आहे असंच आमच्या शिवनीवरून आलेल्या त्या महिलांचं म्हणणं आहे. आम्ही आता थोडं महिलांचा हा जी आहे बोगी महिलांची आहे खास करून, आणि महिलांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या सुद्धा आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करू. आपण बघू शकता या ठिकाणी महिला प्रवासी आहे. काकू, काय सांगाल? आता 19 तारखेला निवडणूक आहे आपल्या नागपूरची पण आहे. कोण उमेदवार आहे नागपूरचे? नागपूरचे नितीन गडकरी, आणखी अजून साखरे ठाकरे. ठाकरे. काय वाटतं तुम्हाला, दोघांमध्ये काही टक्कर आहे? आता आपल्याला तेवढं राजनीती नाही माहित. पण चर्चा एक चर्चा नितीनच येईल म्हणतात. नितीन गडकरी. हो, असं म्हणतात. आणि महागाईच्या संदर्भात काय सांगाल तुम्ही? कोणत्या? महागाई महागाई तर खूपच आहे. खूप आहे. खूप आहे, नाही तर का आकाशाला गगनाला भिडली आहे. असं सर्वसामान्य माणसाचं जगणं जिणं मुश्किल आहे आता. तरी गेली हे महागाई. मग हे मोदी आला तेव्हापासून जास्त झालं. मोदी आला तेव्हापासून तरी तर यावेळेस मोदी 400 पार म्हणते, पुन्हा येतो म्हणते. हो म्हणतात. आता लोकांना कळेल तेव्हा माहित होईल, देश विकल्या जाईल तेव्हा. देश विकल्या जाईल तेव्हा लोकांना माहित होईल, असंच विधान या काकूने केलेलं आहे. नक्कीच काही आणखी महिला आहे. ताई, तुम्ही काय सांगाल निवडणुकीच्या संदर्भात? आपण जे बोलतो ते तर होतच नाही ना. नाही, बरोबर आहे ना. आपण मत देतो पण ते होत नाही. काय सांगाल मग तसं? आपण जे आपल्याला जे पाहिजे, जो विकास पाहिजे तो झाला पाहिजे. बरोबर आहे. सगळ्यांचं जर एकमत असलं तर पुढे वारसा तर वाढणारच आहे, पण एकीच नाही आपल्याकडे, तर काय बोलणार. नागपुरात कोणाचा माहोल आहे? मी इथली नाहीये, पण तरी पण जो कोणी असेल तर ओके. मी इथली नाही आहे. ठीक आहे. काही आपण ज्या युवती आहे, कारण युवतींचं खूप महत्वाचं भूमिका राहते निवडणुकीमध्ये. तुझं मत पडतं का बाई? नाही, मला तर काहीच माहिती नाही. मी जस्ट टाकलंय, वोटिंगचं कार्ड बनवायला टाकलंय. आता येणारच. यावर्षी येणार? हो. यावर्षी जर आलं तर पहिल्यांदा मतदान कर. हो, पहिल्यांदा मतदान करेल. आणि मतदान करायला पाहिजे, अधिकार दिलेला आहे. काय आहे, आपला मत आपल्या मतावरून आपण देशाचा प्रधानमंत्री ठरतो. बरोबर आहे. अगदी काय बरोबर. वाटतं तुला? आता नागपूरमध्ये तू फिरत असतील तुझ्या कॉलेज विलेजमध्ये, का नागपूरमध्ये कोणाचा माहोल आहे? तरी मला नाही. काय काय शिक्षण काय घेत आहे? माझं BSc MLT झालंय. MLT म्हणजे राजकारणाविषयी काही म्हणजे तेवढं फारसं नाही, नातं नाहीये तेवढं. नागपूरमध्ये कोणाची जास्त जोर कोणाचा आहे? आय डोंट नो, काही सांगू नाही शकत. प्रधानमंत्री कोण झाला पाहिजे? ऑलवेज नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदी. चला, ठीक आहे. हे युवकांचं जे आहे ते फारसं राजकारणामध्ये ते राहत नाही, आणि शिक्षणाकडे असं एक लक्ष त्यांचं राहते. आणखी काही महिलांसोबत आपण बोलण्याचा प्रयत्न करू, त्यांना सुद्धा विचारू आपण बघू शकता या ठिकाणी. हा सगळे महिलांची बोगी आहे. थोडंसं ताईसोबत बोलू. ताई, कुठून आल्या? मिहान. कुठे चालल्या? बर्डीला. एक सांगा, आता लोकसभेची निवडणूक आहे, तोंडाचं काढून घ्या ना, चेहरा दिसत नाही, कारण व्हिडिओ तुमचा सगळीकडे जाईल. छान. आता 19 तारखेला निवडणूक आहे आपल्या नागपूर लोकसभेची. कोणाचा जोर दिसतो जास्त? जोर कोणाचा आहे माहिती नाही, तर सध्या तरी बीजेपीची सगळीकडे चर्चा आहे. बीजेपीची. हा. कारण मेट्रो सुद्धा वाढलं. हा, ट्रान्सपोर्टेशन चांगलं. सॉरी. हा, आणि रस्ते वगैरे. महागाईच्या संदर्भात काय सांगाल? महागाई ऍक्च्युली मी कोणाच्या फेवर मध्ये बोलणार नाही. हा, कोणाच्या विरोधात पण? हा,
मी तर नोटालाच मत देते नेहमी. नोटाला. हा. अरे बापरे, हे बघा या ताईंचं म्हणजे तुम्हाला कोणी पसंत नाही आहे. नाही हे जे आता राजकारणी लोक आहे यांच्यावर तुमचा विश्वासच नाही. नाही नाही बिलकुल नाही. त्यापेक्षा आपला नोटा ठोकून द्यायचा. तुम्ही आम्हाला आवडत नाही हे त्यांना दाखवून द्यायचं. कारण कोणी स्वतःच स्वार्थ साधतात मॅक्झिमम. याही नोटा ठोकणार. हा. आणि तुमच्या घरच्यांचं मी कसं ठरवणार ना. तुम्ही सांगणार नाही, तुम्ही पण ठोका नोटा. नाही नाही तसं सांगणार नाही. त्यांचं वैयक्तिक आहे. हा. तुमचं मत नोटा. हा. नक्कीच. ही एक बघा म्हणजे जे उमेदवार लोकसभेमध्ये राहतात ते नोटा ठोकतात. म्हणजे नक्कीच काही रेल्वेचे आपला मेट्रोचे तुम्ही कर्मचारी सुद्धा आहे ना. मागच्या वेळेस खूप आंदोलन केलं होतं तुम्ही तुमच्या समस्येसाठी संविधान चौकामध्ये. का बरं तुम्ही आंदोलन करण्याची वेळ आली होती? म्हणजे आमचं हक आम्हाला मिळालं पाहिजे ना, म्हणून आम्ही आंदोलन केलं होतं. मिळालं का हक मग? हो मिळालं. म्हणजे काय असं म्हणजे थोडं मिळालं थोडं नाही मिळालं असं आहे. म्हणजे मागण्या पूर्ण झाल्या नाही. मागण्या म्हणजे पूर्ण झालेल्या नाही आहे पण होऊन जात. एकंदरीत जे रेल्वे मेट्रोचं जे प्रशासन आहे ते सगळं म्हणजे एकदम चांगलं वाटतं असं वाटत नाही का? हो चांगलं वाटते. सुरक्षेच्या संदर्भात म्हणजे असं काही हे नाही आहे, प्रॉब्लेम नाही आहे. चांगलं सेफ्टी म्हणजे आहे मेट्रो म्हणजे. एक महिलांचा स्पेशल डबा दिलेला आहे. हा महिला सिक्युरिटी गार्ड पण इथं राहतात. सिक्युरिटी गार्ड बी राहतात. सगळं म्हणजे अवेलेबल आहे इथं. काही टेन्शन नाही आहे. महिला सुद्धा सुरक्षित. हा सुरक्षित राहतात महिला. 10 वाजतापर्यंत पण ड्युटी करतात इथं नाईटला. काही म्हणजे टेन्शन नाही आहे महिलाला तर काहीच टेन्शन नाही आहे इथं. आता एक शेवटचा प्रश्न सांगा, नागपूरमध्ये माहोल कोणाचा आहे लोकसभेचा? आता ते मला माहित नाही आहे. नाही तुम्हाला माहित आहे का? नाही आता सामान्य काही सांगू शकत नाही म्हणा. माहोल तर सांगू शकता कोणाचा? कारण आम्ही बाहेर तेवढं काही जास्त पडतच नाही ना. कारण बाहेर जाण्याचा काही प्रश्नच नाही पडत ना. असं आहे आपलं. लोक मेट्रोमध्ये चर्चा करत असतील असं काही? चर्चा वगैरे करत असतील आता तेवढी माहिती नाही आहे रे बाबा आपल्याला. बरं होऊ शकते असं. मेट्रो जे प्रशासन आहे ते एकदम चांगलं प्रशासन आहे आणि या ठिकाणी सुरक्षेच्या संदर्भात सुद्धा कर्मचारी बिलकुल तत्पर राहतात असंच मेट्रोचे कर्मचारी सुद्धा सांगतात. आणि निश्चितच खरोखरच आहे मेट्रोचं जे प्रशासन आहे ते काळजी खूप घेतात. आणि मेट्रोमध्ये आपण बघू शकता साफसफाईपासून तर सुरक्षापर्यंत मेट्रो कर्मचाऱ्यांची सुद्धा खूप मोठी अशी मेहनत या ठिकाणी राहते. आणखी सुद्धा काही या ठिकाणी प्रवासी आहेत मेट्रोचे. आतापर्यंत आपण सगळ्यांच्या प्रतिक्रिया घेतल्याच आहे. आणखी स्टेशन बाकी आहे. नारी रोड स्टेशन येईपर्यंत आम्ही तुम्हाला सगळ्यांच्या प्रतिक्रिया सांगू. दादा कुठून आले? नांदेड. नांदेड. एकदम अशोकराव चव्हाण काँग्रेस सोडली आणि बीजेपीत गेले. येस चांगलं केलं त्यांनी. हो ना. बीजेपीचं वार आहे, बीजेपीचं सरकार आहे, मोदी साहेबांचं काम चालू आहे केंद्रामध्ये. विकसित भारताचं स्वप्न आहे. त्यासाठी मग आमचे चव्हाण साहेब गेले. मध्ये बाजी मारेल मग आता चव्हाण साहेब. 1 लाखाच्या लीडनं प्रताप पाटील चिखलीकरची सीट येईल. आज लिहून घ्या. 1 लाख. पाटील चिखलीकर खासदार चव्हाण पटकनी बसली होती. हो ना. चव्हाण साहेब पडले होते, प्रताप पाटील बीजेपी कोण होते. आता दोन्ही एका जागी झाले तर अजून डबल तिथं भाजपची ताकद वाढली. तिथे वंचितचा उमेदवार पॉवरफुल आहे. नाही. वंचितचा गेल्या बारीला पॉवरफुल होता. या बारीला वंचित डॅमेज झालेली आहे. वंचितचा उमेदवार नाही या बारीला पॉवरफुल. तिथे लिंगायत समाजाला तिकीट दिले वंचितनं. त्याच्यामुळं ते समाज तर वंचितच्या बाजूने जाईल ना सगळं. नाही जात नाही. वंचितनं खरं हे सांगा मला अशोकराव चव्हाणला आणि त्यांच्या वडिलापासून काँग्रेसमध्ये जे आहे मुख्यमंत्र्यासारख्या पदापर्यंत त्यांना पाठवलेलं आहे. आणि आता त्यांनी एवढं सारं काँग्रेसने दिलं असताना त्यांनी बीजेपी मध्ये प्रवेश केलेला आहे. हे थोडं योग्य वाटते. बीजेपी नांदेडच्या विकासासाठी गेलेले आहेत साहेब. बाकी या आधी तेच होते तर त्यांनी विकास का नाही केला? याच्यात साहेबांनी पण विकास केला. अजून जर विकास करायचा असेल तर अशोक चव्हाण साहेबांना बीजेपी यायचंच होतं. बीजेपी शिवाय पर्याय नाही. केंद्रात आणि राज्यात बीजेपी सरकार आहे. त्याच्यामुळे चव्हाण साहेब आले. चर्चा तर अशी आलं का स्टेशन तुमचं? चला हे नांदेडचे होते. आम्ही नांदेडची लोकसभा आहे, आम्ही छत्तीसगडमध्ये आहे, काही शिवनीमध्ये. आणि मेट्रो म्हटलं तर प्रत्येक ठिकाणचे जे आहे ते आपल्याला प्रवासी मिळतात. नक्कीच हवा कुणाची हीच आमचा जाणून घेण्याचा प्रयत्न आहे. काका नमस्कार. कुठून आलेत?
मी नागपूर वेळ द्या आम्हाला कशासाठी बोलण्यासाठी. बोलण्या आता लोकसभेची निवडणूक आहे 19 तारखेला. काय वाटते तुम्हाला नागपूरच्या संदर्भात, हवा कोणाची? नागपूर नाही, मी आता याच्यातला आहे आपल्या रामटेक. जिल्हाच आहे ना आपला, रामटेक मतदारसंघामधला आहे तुम्ही. मला काय त्या राजकारणामध्ये जास्त काही इंटरेस्ट नाही. राजकारणाचं नाही आहे, पण आपल्याला एकंदरीतच आपण बघतो चारही बाजू आहे. गडकरी साहेबांनी जी कामं केली किंवा त्यांची जी इमेज आहे, त्यांचं आचरण आहे, त्याच्यामुळे त्यांच्याबद्दलचं काही वाद नाही. आणि रामटेक मध्ये रामटेक मध्ये आता काय माहित नाही कोणता चांगला पॉवरफुल येतो, काय होतो. आय एस अधिकारी किशोर गजबी आपले अपक्ष उमेदवार आहे, आय एस अधिकारी आहे. बरोबर. त्यांच्या संदर्भात मला जास्त कल्पना नाही त्यांची, बरोबर. तर त्याच्याबद्दलचं मत नाही. पण नागपूर मधलं नितीन जे आणखीनही काही लोकांसोबत आपण चर्चा करूया. तुम्ही कुठून आला? नागपूरहून. नागपूर. हो. काय सांगाल, नागपूरमध्ये जे निवडणूक होणार आहे, बोलल्या जाते की एकदम टफ फाईट आहे विकास ठाकरे मध्ये आणि गडकरी साहेब. नाही नाही, गडकरी साहेब आहे. गडकरी साहेब तिसऱ्यांदा. हो. काय कारण? कारण म्हणजे ते संपूर्ण देशाला माहित आहे काय कारण. एवढा काम कोणी केलं नाही दुसऱ्या मंत्र्याने गडकरी साहेब. गडकरी साहेब जर प्रधानमंत्री झाले तर कसं वाटेल? चांगलं वाटतं, काय प्रॉब्लेम. एकदम विजनवाला नेता, बिलकुल 100% खात्रीदार नेता, एकदम काही प्रॉब्लेम नाही. महाराष्ट्राला अजूनपर्यंत प्रधानमंत्री मिळाले नाही. हो, ते बरोबर आहे. बरोबर नाही बरोबर. राष्ट्रपती भेटला महाराष्ट्रात, प्रतिभा पाटील. हो बरोबर. हो बरोबर. पण प्रधानमंत्री नाही, प्रधानमंत्री गडकरी साहेब सांभाळू शकतात प्रधानमंत्री. 100%. पण आता जे लोकशाहीमध्ये जे आता चर्चा आहे, सगळे विपक्षवाले जे आहे सगळे अंदर जात आहे. हा, ते बरोबर आहे. तेच, हा ते बरोबर. लोकसभेमध्ये जर विपक्षच नाही राहिला तर मग कसं सरकार चालेल? नाही चालू शकत ना. विपक्ष, एक स्ट्रॉंग विपक्ष पाहिजे. विपक्ष पाहिजे 100% विपक्ष. अटल बिहारी वाजपेयींनी सुद्धा सांगितलं होतं की जब तक विपक्ष नहीं रहेगा तब तक संसद नहीं. बिलकुल बिलकुल सही बात. बिलकुल. आता मोदीजी तर म्हणते विपक्षला पूर्ण खतमच करून टाका. हा, नाही नाही, ते बरोबर नाही. ते बरोबर आहे. विपक्ष पाहिजे. विपक्ष होय, होय. निश्चितच आहे. विपक्ष लोकशाहीमध्ये संसदमध्ये विपक्ष असणं फार गरजेचं आहे. आणि विपक्ष जेव्हा राहतील तेव्हा जे प्रश्न आहे, सर्वसामान्याचे प्रश्न ते मांडू शकतात. एक हाती सत्ता नसली पाहिजे असंच एकंदरीत या ठिकाणी बोललं जातं. आपण भाऊ सोबत सुद्धा बोललो. तुम्ही कुठून आले? मी नागपूर, पश्चिम नागपूर. काय करता? मी काही नाही, आता सध्या सोशल वर्कर आहे. अरे वा, सोशल वर्कर आहे. समाजामध्ये तुम्ही चांगलं काम करता. काय वाटतं तुम्ही आता एकंदरीतच आजची या देशातली किंवा राजनीतिक लोकांकडे जर आपण बघतो तर तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सोशल वर्कर म्हणून बोला. मला तर असं वाटते की नागपूरमध्ये सध्या परिवर्तन असणे आवश्यक आहे. कारण की रोड किंवा हे जे आहे ना, तर त्याच्यामुळे म्हणजे शहराचा विकास नाही होणार. परंतु माझे स्टेशन आलेलं आहे, परंतु माझी इच्छा आहे की परिवर्तन व्हायला पाहिजे. आणि विकास ठाकरे हे थोडेसे चांगले असल्यामुळे ते काम करू शकणार. उतरायचं ना? बिलकुल. धन्यवाद. त्यांचं स्टेशन आलं म्हणून त्यांना जावं लागलं, नाहीतर ते नक्कीच त्यांनी एक आपली चांगली बाजू मांडली असती. पण त्यांचं एकच मत आहे की विकास ठाकरे हे आले पाहिजे, असंच एकंदरीत त्यांचं म्हणणं आहे. आम्ही आणखी काही युवकांसोबत बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत, कारण युवकांची भूमिका तेवढीच महत्वाची असते. बघू शकता. दादा कुठून आले? आम्ही वाशिम. तुम्ही वाशिमचे आहे का? काय वाटते आता तुम्ही वाशिम मधून आले, आमच्या नागपूरला मेट्रो स्टेशन मध्ये बसले, कसं वाटतंय तिकडे सर का? थोडं छान वाटतंय. नागपूरचा एवढा विकास झाला. ऍक्च्युली माझी इंजिनिअरिंग नागपूर मधनच झाली. अच्छा, इंजिनियर आहात तुम्ही? हा. तेव्हा एवढं काही डेव्हलपमेंट नव्हतं, पण माझी इंजिनिअरिंग होईपर्यंत बरंच काही डेव्हलप झालंय नागपूरला. गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज आलंय, एम्स आलंय, MBA कॉलेज आलंय गव्हर्नमेंटचं. तर एज्युकेशनच्या याने जर बघितलं तर खूप सारं डेव्हलपमेंट झालंय. तुमचं वाशिम यवतमाळ? वाशिम यवतमाळ आहे ना, तिथे नाही झाला विकास? तिथं म्हणजे कारण आता असं जर बघितलं तर MIDC आणि जिथे इंडस्ट्री असतात तिथंच मोस्टली इंजिनिअरिंग कॉलेज ओपन होतात. तर तिथं आहेत थोड्याफार MIDCs. पण यावेळेस वाशिम यवतमाळचा माहोल काय म्हणतो? यावेळेस संजय राठोड म्हणून उमेदवार आहेत तिथं. कोणाचे आहे संजय राठोड? शिवसेना शिंदे.
आणि महाविकास आघाडीचं कोण आहे? महाविकास आघाडी त्यांचं नाही माहिती. संजय देशमुख. संजय देशमुख. हा. काय वाटतं तिथे कोण बाजी मारेल? तिथे यावेळेस थोडी टफ फाईट जाईल. टफ फाईट हा यावेळेस. आहे ना? हा कारण मागच्या 2 ते 3 सलग 5 वर्षापासून बीजेपीच येत आहे तिथं. आतापर्यंत शिवसेना भावनाताई गवळी होत्या आणि आमदार पाटणी होते. तर यावेळेस भावनाताईला यावर्षी तिकीट नाही मिळाली. यावेळेस त्यांनी थोडंफार चेंज करायचं बघितलं असेल. तर नक्कीच गड्डी गोदाम स्टेशन आलेलं आहे आणि आमचं स्टेशन आता जवळ येत आहे. तरी पण आम्ही जे काही आणखी कार्यकर्ता जे प्रवासी आहेत, मेट्रोचे प्रवासी, वेगवेगळ्या प्रवाशाकडून आम्ही जाणून घेत आहोत. आमच्याकडे आणखी एक प्रवासी आहे, युवा प्रवासी आहे. क्या भाई साहब, कहाँ से आए और कहाँ जा रहे हैं? जी मैं अमरावती से हूँ। अमरावती से? जी। अमरावती में रहने वाले हो? हाँ, जॉब यहाँ कहाँ जा रहे हैं? यहाँ पे मैं नारी रोड जा रहा हूँ। नारी रोड, चलो हम भी नारी रोड ही जा रहे हैं। अमरावती में क्या पोजीशन बोलते चुनाव की? अभी तो इतना आइडिया नहीं है, पॉलिटिक्स में अच्छा नहीं हुआ वैसे तो, इतना आइडिया नहीं है मुझे। क्या करते हो आप? जॉब करता हूँ। अच्छा, जॉब। पॉलिटिशियन से कोई लेना देना नहीं? नहीं, इतना नहीं। पॉलिटिशियन ही तो सत्ता बनाती है, सरकार बनाती है, और फिर पॉलिटिशियन ही जॉब देती है। तो जॉब ही तो नहीं मिला है हमें। तो क्या लगता है आपको, अभी क्या अपना विदर्भ में बेरोजगारी बढ़ी है? हाँ बढ़ी है, बेरोजगारी भी बढ़ी है और मतलब इतनी डाइवर्सिटी भी नहीं है जॉब्स में आगे। और जैसे देखा जाए तो एजुकेशन भी मुझे लग रहा है महंगा हो गया है। हाँ बिल्कुल। मतलब जॉब्स नहीं, और दूसरा पहले मिल जाता था, अभी प्राइवेट्स में भी जैसे प्राइवेटाइजेशन ज्यादा हुआ है तो हाँ, तो हमें लग रहा था कि जैसे कि कॉलेज होने के बाद कि मिलेगा जॉब, बट उतना डाइवर्सिटी नहीं मिल पाया है। और गवर्नमेंट जॉब्स तो बहुत घट गए हैं। गवर्नमेंट जॉब्स पूरे घट गए। हाँ तो बोला था कि 2 करोड़ लोगों को रोजगार देंगे, नौकरियां देंगे। हाँ। ये वादा पूरा किया? नहीं, ये पूरा नहीं हो पाया है। और जो उन्होंने बोला था प्राइवेटाइजेशन का, वो भी मुझे लग रहा है किसी हद तक सच नहीं है, मतलब इतना इफेक्टिव नहीं रहा है। आप युवा हो, सरकारी व्यवस्था ठीक रहती है कि प्राइवेट व्यवस्था? कोई भी व्यवस्था हो, बट उससे लोगों को फायदा ही होना चाहिए, बस वही मैं बोल सकता हूँ। गवर्नमेंट हो चाहे प्राइवेट। फायदा किस में रहेगा, 2 में से? अभी तो प्राइवेटाइजेशन में मुझे लग रहा है ज्यादा रहना चाहिए। गवर्नमेंट भी पहले चलता था, अभी प्राइवेटाइजेशन की तरफ गए, बट उसमें भी कुछ प्राइवेटाइजेशन यदि हो गया तो मेरी कंपनी रही तो मैं आपको कभी भी नौकरी दे सकता हूँ और कभी भी नौकरी ले सकता हूँ। अगर मान लो मुझे आप पसंद नहीं है तो मैं निकाल भी दे सकता हूँ। वो तो दोनों ऐसा होएगा ना उसमें? जी, दोनों जगह से सोचा जाएगा कि वो भी एक पॉसिबिलिटी, अगर आप अच्छा काम करते तो आपको उतना फिर वो भी मिलेगा, चांस भी मिल जाएगा आगे। दोनों पॉसिबिलिटी होती है, कोई भी एक आप अगर सिलेक्ट करते तो उसके 2 पहलू होते हैं। नीट ऍस्पिरंट, नीट ऍस्पिरंट। राजकारणासोबत फारसे युवक जे आपले आहेत ना, युवक फारसे राजकारणामध्ये ते राहतच नाही. शिक्षणाकडे जास्त लक्ष राहते, शिक्षणाकडे लक्ष असायलाही पाहिजे. आप किसको चाहते हो इस देश में, राजनीति वाले में से? बिलकुल नाही, कोणाचीच आवड नाही आहे त्यांना. तर नक्कीच आमचं आता स्टेशन आता संपलेलं आहे आणि नक्कीच आतापर्यंतची जी चर्चा जी आम्ही मेट्रो प्रवाशांसोबत केलेली आहे ते सुंदर अति चांगली चर्चा झालेली आहे आणि त्यांनी आपल्या मनातलं ते बोललेलं आहे. कोणी म्हटलं की महागाई खूप आहे, कोणी म्हटलं की बेरोजगारी वाढलेली आहे, कोणी म्हटलं की नागपूरचा चांगला विकास झालेला आहे, कोणी गडकरींचं समर्थन केलं आहे, तर कोणी विकास ठाकरेचं समर्थन केलं आहे. पण मात्र 19 तारखेला निवडणूक आहे, तुम्ही मतदान करण्यास अवश्य जा. आणि ही जी चर्चा झाली आहे या चर्चेमधून जे आहे निकाल जो आहे 4 जूनला लागणार आहे आणि 4 जूनला निकालामधून कोण बाजी मारतो याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. बघत रहा WH न्यूज, IBM TV 9. धन्यवाद, नमस्कार.